मागील भागात आपण पाहिले, अनघाने आज क्लेराच्या वर्गात अभिजित सरांचा पिरियड अटेंड करायचे ठरवले होते. त्याप्रमाणे आज ती फार सावकाश जिना चढत होती, तेही भिंतीच्या बाजूने. पण नकळत तिसऱ्या जिन्यावर ती नकळत थबकली. त्याच बाजूने सावकाश तो तरुण जिना उतरत होता. दोघेही एकमेकांसमोर आले. अनघा शांत राहिली. आजूबाजूला इतर विद्यार्थी आहेत हे पाहून तो अगदी हळू आवाजात म्हणाला, माझ्या मनातील विचार ओळखल्याप्रमाणे आज तुमची चाल सावकाश आणि कटाड्याला सोडून दिसते आहे. त्यावर अनघा म्हणाली, मला वाटलं त्यापेक्षा बरेच हुशार दिसत आहात तुम्ही. अभिजित सरही म्हणाले, मी किती हुशार आहे हे मला माहीत आहे. तुमच्यासारख्या फालतू मुलीकडून काही एक ऐकण्याची इच्छा नाही माझी. त्याने आपल्याला फालतू म्हणावे याचा अनघाला भारी राग आला. तुम्हीच फालतू आहात, मी नाही. तुम्ही मवाली आहात, नालायक आहात. अति नालायक आहात. पुढे तिचे काही एक ऐकायला तो तिथे थांबलाच नाही. सरळ तो जिना उतरू लागला. अनघाचा अगदी तीळपापड झाला. तिचे शब्द तोंडातच राहिले. वर्गात आल्यावर अनघाने क्लेराला सगळी माहिती दिली. क्लेरा म्हणाली, आता आपण सगळ्याजणी मिळून खरेच त्याला चांगला धडा शिकवू, चांगला सीधा करू. सेकंड बेल झाली आणि रेंगाळणारे विद्यार्थी भराभर वर्गात येऊ लागले. त्यामध्ये अनघाला तो दिसला. तिने क्लेराला म्हटले, अगं तो बघ. क्लेरा बघत होती. तेवढ्यात तो स्टेजवर चढला आणि अनघाने सांगितले, तो बघ स्टेजवर चढला तो. क्लेराला आश्चर्याचा धक्का बसला. डोळे विस्फारून ती एवढंच म्हणाली, देशमुख सर. अनघा म्हणाली, ओ गॉड. एवढेच बोलून ती शांत होऊन घाबरून खाली मान घालून बसली. काही वेळाने सगळ्या वर्गावर नजर टाकून देशमुख सर शिकवायला सुरुवात केली. अनघा मान वर करून त्यांच्याकडे पाहतच राहिली. अभिजित सरांचेही तिच्याकडे लक्ष गेले. दोघांची नजरानजर झाली. त्यांनी तिला उठवले आणि नाव आणि नंबर विचारला. तिने क्लेराचा नाव नंबर सांगितला. त्यांनी कॅटलॉगमध्ये चेक केले, पण त्यांना वाटले की ही नाहीच, ती बाजूची मुलगीच असणार. म्हणून त्यांनी क्लेराला पण उठवले. क्लेराने तिच्या दुसऱ्या मैत्रिणीचा नाव आणि नंबर सांगितला. त्यांनी तोही कॅटलॉगमध्ये चेक केला आणि दोघींना बसण्यासाठी सांगितले. कॉलेज संपल्यावर सगळ्या मैत्रिणी भेटल्या. अनघाने त्यांना आज जिन्यावरचा प्रकार सांगितला. सर्व मुली म्हटल्या, तू फक्त इशारा कर आणि तू सरळ निघून जा. मग बघ, त्याला जिन्यावर गडगड लोळी करायला शिकवतो आम्ही. क्लेराने सांगितले, तुम्ही सगळेजणी त्यांना ओळखता आणि ते अभिजित सर आहेत. यावर कुणाचाही विश्वास बसला नाही. त्या म्हटल्या, आम्ही तुला बावळट वाटतो का? यावर अनघा म्हणाली, हो, हेच खरे आहे. सगळ्या लायब्ररीत गेल्या. लायब्ररीत गेल्यावर त्यांनी वर्गातला किस्सा सांगितला. अनघाही रंगवून काही सांगत होती. त्याची चांगली फजिती केली. मला फालतू म्हणतोय. तेव्हाच ठरवले त्याला तसे सोडायचे नाही. स्वतःला फार शहाणा समजत असेल. हम भी कुछ कम नहीं. असं बावळट बनवलं त्याला. वर्गात तर त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. स्वतःच मूर्ख ठरला. मंजुषाचे लक्ष गेले. अनघाच्या मागेच देशमुख सर बसले आहेत. तिने सगळ्यांना खुणवण्याचा प्रयत्न केला, पण कुणाला काही कळेना. तेव्हा तिने अनघाला मागे बघायला सांगितले. सगळ्यांनी मागे वळून पाहिले आणि सगळे गप्प झाले. एक एक करत सगळ्या लायब्ररीच्या बाहेर गेल्या. पण अनघाला बाहेर जावेसे वाटेना. तिचे पाय जणू लोखंडाचे झाले होते. अभिजित सरांनी सर्व मुलींना जाताना पाहिले होते, पण त्यात अनघा नव्हती. त्यामुळे त्यांनी सहज मागे वळून पाहिले तर अनघा पुस्तक वाचत बसली होती.
ते मागे गेले. तिच्या बाजूच्या चेअरवर बसले. ते म्हणाले, एक्सक्यूज मी, मिस अनगा. तुमच्या अभ्यासात थोडा व्यत्यय आणतोय. सो सॉरी. मला तुमच्याबरोबर महत्त्वाचे बोलायचे आहे. तुम्हाला पुस्तक उलटे धरून कसे वाचता येते? ह्यावरून माझ्या लक्षात आले तुम्हाला सरळ काहीच करता येत नसावे. मी सांगून ठेवतो तुम्हाला, यापुढे मला ही असली बोलणी खपणार नाहीत. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला चांगला धडा शिकवलात? भ्रम आहे तो तुमचा. मी एका वाक्यात तुम्हाला वर्गाच्या बाहेर काढू शकलो असतो, पण विचार केला जाऊ दे. एवढ्या मुलांमध्ये असा अपमान करायला नको एखाद्या मुलीचा. नंतर हीच मुले तुम्हाला चिडवून बेजार करतील. पण तुमच्यासारख्या छछोर मुलीला. सचोर शब्द अनघाच्या हृदयाला टोचला. ती घायाळ स्वरात म्हणाली, प्लीज प्लीज स्टॉप इट. मला हे ऐकवत नाही. तुमच्यासारख्या मजेने कॉलेजला येणाऱ्या मुलीला त्याचे फारसे काही वाटणार नाही, पण त्याची झळ मला सोसावी लागणार आहे. अनघा थरथरत होठ दाताखाली दाबून डोळ्यात पाणी येऊ न देता बसली होती गप्प. तुमच्या सौंदर्यावर तुम्ही वाटेल तेवढ्यांना बोटाच्या तालावर नाचवले असेल, पण मी त्यातला नाही. मला रूपापेक्षा गुण आवडतात, गुण. त्या बाबतीत तुम्ही शून्य आत शून्य. मला केवळ तुमचा रागच आला आहे असे नाही, तर मला तुमच्या रूपाचा, सौंदर्याचा तिरस्कार वाटतो. आय हेट यू. असे बोलून अभिजित सर लायब्ररीच्या बाहेर पडले आणि टेबलावर डोके ठेवून अनघाने आत्तापर्यंत अडवलेल्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली. आता पुढे. अनु, आज तुझे काहीतरी बिघडलेले दिसते आहे. अगदी कोमेजून गेली आहेस. काही होतंय का तुला? कसंनुसं हसत अनघा म्हणाली, काहीतरीच असते तुझी आई. अगं, मला काही विशेष होत नाही. थोडंसं डोकं दुखत आहे, बस. दुपारच्या जेवणासाठी रविदाची वाट न पाहता तिने जेवून घेतले आणि स्वतःची खोली गाठली. कॉटवर आडवी झाली. झोप येणे तर शक्यच नव्हते. राहून राहून तिच्या कानात अभिजितचा आवाज घुमत होता, आय हेट यू, आय हेट यू. आणि ती सुन्न होत होती. आतापर्यंत तिने सदैव आपले कौतुकच इतरांच्या तोंडून ऐकले होते. तिच्या कानावर शब्द पडायचा तो शाब्बासकीचा. पण आज त्या व्यतिरिक्त वेगळे, मनाला न रुचणारे, हृदयाला टोचणारे तिने ऐकले होते. ती फार अस्वस्थ झाली होती. जवळ येऊ पाहणाऱ्या मुलांना तिने एका फटकाऱ्यात दूर केले होते आणि आज अभिजित तिला म्हणाला होता, मुलांना बोटाच्या तालावर नाचवले असशील. आई ग. तिच्या हृदयात वेदनेने कळ उठली. तो आपल्याला समजतो तरी काय? छछोर, फालतू, मजेने कॉलेजला येणारी. नाही नाही मिस्टर देशमुख, यापैकी एकही दोष माझ्यामध्ये नाही हो. हा एक दोष आहे, माझा तापट स्वभाव. बाकी काही नाही, काही नाही. तिचे हे मूक क्रांदन कोणाला समजणार होते? अनघाला बाहेरची चाहूल लागली. रविदा आलाय. आई त्याला म्हणत होती, अरे नको उठूस तिला, तिचे डोके फार दुखते आहे. जेवून ती आत्ताच झोपली आहे. चल तू जेवून घे. अगं पण आई, कालच आमचे ठरले होते आज 3च्या शोला जायचं. हा बघ, मी तिकीटही आणली आहेत. ते खरे रे, पण आज ती फार कोमेजून गेली आहे. तू जा कोणाला तरी घेऊन. अनघाने सुटकेचा निश्वास टाकला. स्वतःची विचार करीत ती झोपून गेली. उठली तेव्हा 4:30 झाले होते. थोडी झोप झाल्यामुळे ती फ्रेश दिसत होती. तिला फ्रेश पाहून सुमतीबाईंना आनंद झाला. अनु म्हणजे त्यांचा जीव की प्राण. तिला एवढेसे काही झाले तर त्यांचे मातृहृदय काळजीने भरून जायचे. अनु, डोके काय म्हणते तुझे? उतरले ना? होय आई, बरेच कमी झाले आहे.
अनघा हसून म्हणाली, अनु, बाहेर येतेस माझ्याबरोबर? थोडी खरेदी करायची आहे. तिने लगेच आईला होकार दिला. त्या दोघी घरी आल्या तरी रवीचा अजून पत्ता नव्हता. घड्याळाचा काटा 9च्या पुढे गेला आणि तिकडे अनघाच्या रागाचा पारा चढू लागला. छे, ह्या रागानेच एवढे रामायण घडले. तिने मनोमन निश्चय केला, आता यापुढे एवढ्या तेवढ्यावरून मुळीच चिडायचे नाही. ते देशमुख सर सकाळी काय म्हणाले बरे? आठवलं. माझ्या सहनशीलतेचे कौतुक करायला पाहिजे. ठीक आहे, आता ह्या क्षणापासून मी तो गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करते. रवी आला. तिने हसूनच त्याचे स्वागत केले. तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून रवी बुचकाळ्यात पडला. दुपारी तिचे डोके दुखत होते. माझ्या उशिरा येण्याने तर तिचे डोके एकदम आऊट व्हायला पाहिजे होते. ए रविदा, असा पाहतोस काय माझ्याकडे? जा, चटकन हातपाय धुवून ये जेवायला. मी आईला मदत करायला जाते. जेवताना रवी म्हणाला, अनु, अगं आज दुपारी एकटाच जेवलो. त्यामुळे जेवणही गेले नाही. आता फार भूक लागली आहे. अरे, म्हणजे आज अनु रवीच्या आधी जेवली की काय? नानांनी आश्चर्याने विचारले. होय होय, आज तिचं डोकं दुखत होतं म्हणून जेवून झोपली ती आधी. अरे हो, विचारायचंच राहून गेलं. अनु, आज तू क्लेराचा पिरियड अटेंड करणार होतीस ना? मग पाहिलेच देशमुख सरांना? नेमका नको तो प्रश्न रवीने विचारला. होय, पाहिलं की त्यांना. कसे वाटले ग तुला ते सर? शिकवतात छान नाही? बरे वाटले, अनघाने मोगम उत्तर दिलं. बरे म्हणतेस? छान म्हण छान. काय मस्त आहेत. हे बघ रविदा, तुझ्या त्या सरांचे कौतुक पुरे कर. उगीच डोक्याला त्रास. अनघाच्या मूळ स्वभावाने उत्तर दिले. डोक्याला त्रास काय म्हणतेस तू? त्या सरांचा तुझ्या डोक्याला कसला ग त्रास? तुला आवडले नाहीत ते सर? रवीने लागोलाग प्रश्न केले आणि अनघा खरोखर वैतागली. हे बघ रविदा, तू दुसरा कुठलाही विषय काढ प्लीज, नाहीतर मला मध्येच हात धुवावा लागेल. रवीने चमकून अनघाकडे पाहिले. नक्कीच काहीतरी घडले आहे, पण आता विचारायला नको. बघू पुढे केव्हा तरी. रवीने विषय बदलला. आज पाहिलेल्या पिक्चरमधली कॉमेडी तो सांगू लागला. वातावरण हलके झाले. अनघा झोपण्यासाठी कॉटवर आडवी झाली. उद्या मैत्रिणी नक्कीच विचारणार काय झाले म्हणून. देशमुख सर तुला काही बोलले का? किती त्यातले सांगावे मैत्रिणींना? नको, काहीच सांगायला नको. म्हणतात ना, मान सांगावा जनात, अपमान ठेवावा मनात. तिने मनाशी पक्का निर्णय केला. त्या देशमुख सरांकडे कधी पाहायचेही नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे आपला हा राग अगदी 7 कप्प्यात कोंडून घालायचा. आजचा दिवस अनघाच्या स्वभावाला कलाटणी देऊ पाहत होता. अनघाचा पहिला पिरियड संपला आणि ती दचकली. आता तिला वरच्या वर्गात जायचे होते. आज तरी तो दिसू नये असे तिला वाटू लागले. ती जिना चढू लागली. अगदी मधोमध, भिंत आणि कटाडा दोन्हीपासून दूर, शांत, सावकाश. जणू ती एक एक पायरी मोजून चढत होती, मान खाली घालून. कालचे त्याचे शब्द कानात घुमत होते ना. तिने अभिजितला लांबूनच पाहिले. तिने चटकन आपली नजर स्थिर ठेवून खाली वळवली. अभिजितचेही लक्ष तिच्याकडे गेले. तिच्यावर नजर ठेवून तो उतरू लागला. हीच ना ती फटाकडी. आज अशी निर्जीव का दिसते? दोघांनी एकमेकांना क्रॉस केले.
2-3 पायऱ्या उतरल्यानंतर अभिजितने सहज मागे वळून पाहिले. अनघा तशीच पाय ओढत चालली होती. अभिजित चमकला. आपले कालचे बोलणे हिने एवढे मनाला लावून घेतले? छट नाही. तिच्यासारखी मुलगी एवढे तेवढे थोडेच मनाला लावून घेणार आहे. कॉलेज सुटले. तिच्या सर्व मैत्रिणी नेहमीप्रमाणे पोर्चमध्ये तिची वाट पाहत उभ्या होत्या. अनघा सावकाश खाली आली. त्यांच्यात जाऊन उभी राहिली. कोणीच काही बोलत नव्हते. शेवटी ती कोंडी फोडली क्लेराने. अनघा, काल आम्ही सर्वजणी उठून लायब्ररी बाहेर आलो. आम्हाला वाटले तू सुद्धा येशील, पण तू आलीच नाहीस. एकटीच मागे राहिलीस. रागवलीस काय आमच्यावर? अगं, आज देशमुख सर शिकवताना किती रोखून पाहत होते माझ्याकडे. पिरियड संपल्यानंतर त्यांनी मला बाहेर बोलवले आणि मला म्हणाले. क्लेरा अडखळली. आता प्रथमच तोंड उघडत अनघाने शांतपणे विचारले, काय म्हणाले सांग ना. नको, तू एकटी असताना सांगते नंतर. आत्ताच सांग. त्यात काय मोठे? आपण सर्वजणी एकच आहोत ना. काय म्हणाले असतील ते तसे त्यांच्याच शब्दात सांग. काहीही ऐकण्याची माझ्या मनाची तयारी आहे. सर म्हणाले, तुमच्या मैत्रिणीला सांगा तुझी आणि तुझ्या सौंदर्याची किंमत माझ्या दृष्टीने शून्य आहे. कवडी मोलाचीही नाही. पुन्हा माझे नाव तोंडात घेऊ नकोस. परिणाम चांगला होणार नाही. किती रागाने बोलत होते. मला तर बाई खूप भीती वाटली. बस एवढेच? काल हे वाक्य सांगायचं विसरले म्हणून तुझ्यामार्फत कळवले. ठीक आहे. तुमचे नाव मी कधी तोंडात घेणार नाही. त्या दिवसापासून अनघाचा स्वभाव बदलला. ती वेळेवर कॉलेजला येत होती. कॉलेज सुटतात घरी जात होती. मैत्रिणींमध्ये पूर्वीप्रमाणे मिसळत नव्हती. तिची खळी पडलेले हास्य किती दिवसात तिच्या मैत्रिणींना पाहायला मिळाले नव्हते. कॉलेज सुरू होऊन महिना झाला. क्लेराने तिला करमरकरांचा निरोप दिला. अनघा, सरांनी तुला आज बोलावले आहे. अनघा जाणून होती. सरांनी तिला क्रिकेटसाठी बोलावले असणार. 8 दिवसांपूर्वीच क्रिकेटची प्रॅक्टिस सुरू झाली होती. अनघाने त्यात भाग घेतला नव्हता. तिचा सध्या कशातच मूड लागत नव्हता. तिने क्लेराला सांगून टाकले की यावर्षी मी कशातच भाग घेणार नाही. सगळाच मूड गेलाय. तिचे हे बोलणे ऐकून क्लेराचा विरत झाला. तो शीलाने अनघाला प्रश्न केला, कशाने ग तुझा मूड गेलाय? सध्या आम्ही पाहतोय तू अगदी काकूबाई झालीस. धड हसत नाही की घडाघडा बोलत नाहीस. एवढंच नव्हे तर पूर्वीसारखी कोणावर चिडतही नाहीस. मलाही तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. तुझ्यात एवढा फरक पडायला कारण तरी काय घडलं समजू दे. शीलू, तू मला काही एक विचारू नकोस. तुम्हा सर्वांनाच सर्व काही माहीत आहे. तुम्ही क्लेराने मला दिलेला तो निरोप ऐकलाच आहात. आता सांगते, ते त्या दिवशी मला फार बोलले. छचोर काय, फालतू काय, मजेनं कॉलेजात येणारी मुलगी म्हणाले. नाही शीलू, मला हे सहन होत नाही. आहारे, बोलले असतील. त्यात काय मोठं? तू नाही त्यांना वाटेल ते बोललीस. पहा, थोडे डोळे उघडून त्यांच्याकडे. ते काही तुझ्यासारखे स्वतःला कोंडून बसले नाहीत. अगं, केव्हाही पहा. त्यांचा चेहरा हसतमुख. नाहीतर तू स्वतःच्या गुणांनाही चूड लावायला निघालीस. गुण? माझ्यात कसले गुण आहेत? अगं, त्या दिवशी तर त्यांनी गुणांच्या बाबतीत तुला शून्य ठरवले. आता मात्र शीलाला हसू आले. ए वेडाबाई, त्यांनी तुला
गुणांच्या बाबतीत शून्य ठरवले. अगं, त्यांनी त्यापूर्वी तुला कुठे पाहिले होते? त्यांना काय माहीत तू काय चीज आहेस? वेडे, तू तुझा आत्मविश्वास घालवून बसशील. बाईसाहेब, अशा गळून बसू नका. अनु, अगं तू दाखवून दे त्यांना. मी जेवढी दिसायला सुंदर आहे तसेच माझे सर्व गुणही छान आहेत. तू तुझे कर्तृत्व, अभ्यासातील प्रगती, खेळातील गुणक्रमांक सारे सारे दाखवून दे. अनु, पूर्वी कशी रागाने धुमसायसीस तशी तू जिद्दीने पेटून उठ. तुझ्या झोपलेल्या मनाला खडबडून जागे कर आणि गरुडाचे पंख लावून अशी गगनात भरारी मार की ते देशमुख सर तुझे एक एक गुण पाहून थक्क व्हायला पाहिजेत. तू त्यांना कृतीने सिद्ध करून दाखव. तुम्ही म्हणता आहात तशी मी मुलगी नाही. अगं, ज्या तोंडाने त्यांनी तुझ्या गुणांची वजाबाकी केली त्याच तोंडाने त्यांनी तुझ्या गुणाचे कौतुक केले पाहिजे आणि म्हणायला पाहिजे, चुकले माझे. ह्या मुलीला ओळखायला आपली चूक झाली. माझा अंदाज फोल ठरला. अनघा, सांग ना, माझ्या म्हणण्याप्रमाणे तू वागणार आहेस ना? बोल अनु, बोल. तिच्या इतर मैत्रिणींनी शीलाला साथ दिली. सर्वजणी तेच ते घोकू लागल्या. अनघा, शीला म्हणते तसे व्हायलाच पाहिजे. प्लीज, मी सांगते आहे, त्याचा नीट विचार कर. अनघाने शीलाचा हात हातात घेतला. आय प्रॉमिस शीलू, आय प्रॉमिस. म्हणतेस तसेच होईल. तू म्हणतेस त्याहीपेक्षा उंच जाण्याचा मी प्रयत्न करणार. शीला, खरेच ग, माझ्या मेलेल्या मनावर तू संजीवनी मंत्र टाकलास. शीलू, तू मला वाट दाखवली आहेस. आता फक्त पाहत राहा. ही अनघा तिची मंजिल गाठते की नाही. अनघाचे बोलणे संपले. संपते तोच तिच्या सर्व मैत्रिणींनी टाळ्या वाजवल्या. तिच्या निर्णयाचे स्वागत केले. तिला शुभेच्छा दिल्या. अनघाच्या चालीत पूर्वीप्रमाणे डोल आला. गारगोट्या झालेल्या तिच्या डोळ्यात चैतन्याचे दीप उजळू लागले. हास्य विसरलेले तिचे होठ खुदकन हसू लागले. तिने सरांना भेटून आजपासून प्रॅक्टिसला येत असल्याचे सांगून टाकले. संध्याकाळी रवीच्या आधी ती तयार झाली. रविदा, हे बघ मी तयार झाले. तू आवर ना तुझे लवकर. तिला अशी क्रिकेटसाठी तयार झालेली पाहून रविदा खुश झाला. अनु, आज तू बऱ्याच दिवसांनी खुशीत दिसते आहेस. सध्या तू किती मूडी झालीस. तुझी मनस्थिती ठीक नाही. बऱ्याच वेळा वाटायचे विचारावे तुला. अनु, आजपर्यंत आपल्या दोघात असा तणाव कधीच आला नव्हता. तू प्रत्येक लहान सहान गोष्ट मला सांगतेस, पण ह्यावेळी मी फार वाट पाहिली. पण तू मला काही सांगितले नाहीस. तू मला ते सांगू इच्छित नाहीस, होय ना? अनु, ती कोणी मुलगी असेल तर मी काहीही करू शकणार नाही. पण जर तो कोणी मुलगा असेल तर तू फक्त नाव सांग आणि मग पहा. नको रे रविदा, नको. तो विषय सोडून दे. आता मी सावरली आहे. रविदा, मुलांची क्रिकेटची प्रॅक्टिस 4 ते 6च आहे आणि आमची सुद्धा. तेव्हा आपण रोज बरोबरच जाऊया. अनघा सावरली हे पाहून रवीला खूप आनंद झाला. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. अनघाचा केविलवाना चेहरा पाहून त्याला अतिशय वाईट वाटत होते. अनघाच्या हे लक्षात आले. ती रवीजवळ जात म्हणाली, रविदा, हे काय? तुझ्या डोळ्यात पाणी? अगं कुठं काय, काहीच नाही. अनु, बऱ्याच दिवसांनी तू खुशीत दिसतेस. तुझी उदास मूर्ती डोळ्यातून पुसून काढण्यासाठी कदाचित डोळ्यात पाणी आले असेल. लगेच स्वतःला सावरत तो म्हणाला, अनु, 5 मिनिटात मी आवरून येतो. बरोबर 4 वाजता
रवी आणि अनघा स्कूटरवरून ग्राउंडवर आले आणि त्याच वेळी त्यांच्या पाठोपाठ अभिजितची स्कूटर तिथे आली. अनघा मागच्या सीटवरून उतरत होती. तिने अभिजितला पाहिले. तिला आश्चर्य वाटले. हा कसा इथे? लगेच तिने स्वतःला सावरले. आपल्याला काय करायचंय? जाऊ दे. रवीचे लक्ष त्याच्या आवडत्या सरांकडे गेले. हॅलो सर. ओ हो, हॅलो रवी. सर, तुम्ही इकडे कुठे ग्राउंडवर? अरे, करमरकर सरांनी बोलवले त्यांच्या मदतीला. म्हटले चला आजपासून सुरुवात करू. तिघेही ग्राउंडकडे चालू लागले. अभिजितने अनघाला रवीच्या स्कूटरवरून उतरताना पाहिले होते. का कोण जाणे, त्याचे मन अस्वस्थ झाले. कोण असेल हा तिचा मित्र की प्रियकर? कोणी का असेना, आपल्याला काय त्याचे? त्याने मनाचे समाधान करून घेतले. अनघा, इथे तुमच्या मुली जमल्या आहेत. पलीकडे मुले. तेव्हा मी जातो तिकडेच. हो, आणि प्रॅक्टिस संपताच निघायचे हे लक्षात राहू दे. नाहीतर बसशील मैत्रिणींच्यात गप्पा ठोकत. रवी झपाट्याने पलीकडच्या बाजूला गेला. अनघा मुलींमध्ये जाऊन मिसळली. तेवढ्यात करमरकर सर आले. त्यांच्याबरोबर अभिजित येऊ लागला. मुलांच्या बाजूकडे पाहत करमरकर सर म्हणाले, पहा, मुले किती शहाणी झाली आहेत. माझी वाट पाहत न बसता खेळायला सुरुवात केली. नाहीतर तुम्ही मुली? तसे नाही सर. आज ही अनघा आली आहे ना, त्यामुळे थोडा बोलण्यात वेळ गेला. आता करूया ना सुरुवात? कल्पना सर्वांना सावरून घेत म्हणाली. करमरकर सर अनघाला म्हणाले, अनघा, आज तुला ग्राउंडवर पाहून मला फार आनंद झाला. आपल्या लेडीज टीममध्ये तुझी अनुपस्थिती फार जाणवत होती. तुझ्यासारख्या अष्टपैलू प्लेयरला हाताची घालवायची इच्छा नव्हती. बरे झाले आलीस. अभिजितकडे निर्देश करून सर पुढे म्हणाले, ह्या तुमच्या नवीन सरांना तू ओळखत असणार. अभिजित ही अनघा आपल्या लेडीज टीममध्ये उत्कृष्ट खेळाडू. तिची बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग सारेच उत्कृष्ट आहे. सरांच्या ह्या स्पष्ट कौतुकामुळे अनघा संकोचली. तिच्या लक्षात आले, हे सर कौतुक ज्या व्यक्तीपुढे चालले आहे, ती व्यक्ती तर आपल्याला कवडी समान मानते. हे काय सर, तुम्ही उगीचच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहात. मुळीच नाही, तुझ्यात तेवढे गुण आहेतच. करमरकर सर म्हणाले, सर, ह्या नवीन सरांना माझे सर्व गुण माहिती आहेत. अरे वा, तुम्ही पूर्वी परिचित आहात तर? मग ठीक आहे. करमरकर सर तेथून निघून गेले. सरांनी आता माझ्या गुणांचे कौतुक केले, पण तुम्ही माझ्या गुणांचे केलेले कौतुक मी मुळीच विसरणार नाही. चक्क त्या कौतुकाच्या भारामुळे मी मोडले होते, पण आता पूर्ण सावरले. आता मी मुळीच डगमगणार नाही. अनघा चालू लागली. मिस अनघा, अभिजितला काय म्हणायचे होते कोण जाणे. अनघा झटक्यात मागे वळली. आता मात्र तिच्या डोळ्यात राग दिसत होता. विसरलात? क्लेराच्या निरोपात तुम्ही मला बजावले होते. पुन्हा माझं नाव घेऊ नकोस, आठवले? त्या क्षणापासून तुमचं नाव मी उच्चारले नाही, आणि तुम्हाला माझे नाव उच्चारताना काहीच कसे वाटत नाही. सांगून ठेवते तुम्हाला, तुम्ही माझे घेतलेले नाव मला आवडणार नाही. अनघा जवळजवळ पळतच मुलींमध्ये जाऊन मिसळली. अभिजित मनातल्या मनात चरफडला. आपण उगीचच तिच्याशी बोलण्याच्या भानगडीत पडलो. करमरकर सर अनघाला विचारित होते, रवी आलाय ना? होय सर, आम्ही बरोबरच आलो आहोत. बापरे, किती बेधडक सांगते आहे ही. म्हणे आम्ही बरोबरच आलो.
अभिजित करमरकर सरांच्याच हाताखाली क्रिकेट खेळला होता. विद्यार्थी दशेत तो एक उत्कृष्ट प्लेयर होता. 2 वर्ष त्याने या कॉलेजची कॅप्टनशिप भूषवली होती. त्यामुळे करमरकर सरांनी मदतीसाठी त्याला विचारतात त्याने आनंदाने होकार दिला होता. आणि आज इथे प्रथमच येताच त्याची आणि अनघाची वादावादी झाली होती. खेळ सुरू झाला. अनघा फिल्डिंगला उभी होती. कल्पनाने मारलेला एक उत्तम फटका तेवढ्या चपळाईने अनघाने अडवला आणि उत्तम थ्रो केला. हे सारे पाहत करमरकर सर म्हणाले, पाहिलेस अभिजित, अनघाची फिल्डिंग किती छान आहे. यावर्षी ही दोघे बहीण भाऊ कॅप्टनशिप घेणार. कोण बहीण भाऊ म्हणता आहात सर तुम्ही? म्हणजे अभिजित, तुला माहिती नाही? अनघा आणि रवी हे भाऊ बहीण आहेत हे. हे उत्तर ऐकून अभिजित गोंधळला आणि त्याच्या डोळ्यासमोर रवीच्या फर्स्ट पिरियड उभा राहिला. रवीने विचारलेला तो प्रश्न आणि त्यावर आलेले संभाषण सारे अभिजितला आठवले. हीच तर ती रवीची बहीण, कॉलेजची ब्युटी क्वीन अनघा भोसले. आता केवळ जिन्यावरच नजरभेट होत होती असं नाही, तर रोज ग्राउंडवरही आमनेसामने येत होते. क्रिकेटमधील तिचे कौशल्य पाहून अभिजित मनोमन तिचे कौतुक करी. एके दिवशी गंमत झाली. अनघा बॅटिंग करीत होती. बराच वेळ झाला ती आऊट होईना. करमरकर सरांनी अभिजितच्या हातात बॉल दिला आणि म्हणाले, अभिजित, ही अनघा आऊट होण्याची लक्षणं दिसत नाही. वेळही संपत आली आहे. तिला नाबाद ठेवण्यापेक्षा 1 ओव्हर तू टाक आणि लक्षात ठेव, या ओव्हरमध्ये ती आऊट व्हायलाच पाहिजे. अभिजितने बॉल घेतला. तो बॉलिंगला जाऊ लागला. अनघाने आव्हान स्वीकारले. त्याची बॉलिंग चांगली आहे हे ती जाणून होती. मनातून धास्तावली होती. तरी स्वतःच्या मनाला तिने इशारा दिला, अनघा, तुला याच्या बॉलिंगला आऊट होऊन चालणार नाही, लक्षात ठेव. ती बॅट सरसावून उभी राहिली. पहिला बॉल आखूड टप्प्यात पडला. अनघाने बॅकफूटवर येत दणक्यात बॉल मारला. दुसरा बॉल फ्रंट फूटवर येत तिने प्लेड केला. तिला चुकवण्यासाठी त्याने आउटस्विंग टाकला. अनघाने बॅट फिरवली, पण तिचे नशीब, बॉलला लागली नाही बॅट. चौथा बॉलही त्याने तसाच टाकला. बाहेर जाणाऱ्या बॉलची पाठ थोपटण्याचा मोह तिने प्रयासाने आवरला. 5व्या बॉलमध्ये काही दम नव्हता. आता हा शेवटचा बॉल. अनघा अगदी तयारीत होती. अभिजितने बॉल टाकून आणि तो मारण्यासाठी अनघा जोरात वळली. मात्र स्टॅम्पवरली बेल्स खाली पडली. अनघा आऊट झाली. पहिली टाळी अभिजितने वाजवली. अनघाने अभिजितकडे रागाने पाहिले. तिला आऊट केल्याबद्दल त्याचे कौशल्य नव्हते, तर त्याला सर्वस्वी दोषी तिचे लांबसडक केस होते. अनघा ग्राउंडवर आल्यानंतर तिच्या लांबसडक भरगच्च वेणीचा आंबाडा घालत असे. आत्तापर्यंत तो सैल झाला होता, पण खेळाच्या मूडमध्ये तिच्या लक्षात आले नव्हते. नेमका अभिजितने शेवटचा बॉल टाकला. तो मारण्यासाठी अनघा गरकन वळली. तो तिचा आंबाडा सुटला आणि तिची लांबसडक वेणी गरकन फिरली. त्यामुळे बेल्स पडली आणि ती आऊट झाली. हिट विकेट. अनघाचा मूळ रागीट स्वभाव उफाळून आला. स्वतःची वेणी पुढे घेत म्हणाली, कटच करून टाकते या केसांना. आंबाडा सुटला नसता तर मी आऊट झाले नसते.
आणि उगाचच कोणी त्याचे श्रेय स्वतःला घेतले नसते. तिचे हे वाक्य ऐकून अभिजित दचकला. छे, चुकलेच आपले. आपण उगीच मोठ्याने टाळी वाजवली. त्याचा राग ही मॅड मुलगी ह्या सुंदर केसावर काढणार. त्याला रुखरुख लागली. खेळ तर संपला होता. करमरकर सरांनी मुलांनाही प्रॅक्टिस पुरे म्हणून सांगितले आणि ते निघून गेले. मुलेही जाऊ लागल्या होत्या. अनघा रवीची वाट पाहत तिथेच उभी होती. अभिजितचाही पाय तेथून निघत नव्हता. हिला डायरेक्ट सांगावे का, चुकले माझे, मी टाळी वाजवायला नको होती. तू तुझे सुंदर केस कापू नकोस. छे, सांगूनही ऐकणारी मुलगी नाही ही. भारी खट्याळ आहे. मुलांचा होळका जवळ आला. अभिजितकडे पाहत रवी म्हणाला, सॉरी सर, तुमचे पुस्तक आणायचे विसरलो. उद्या सकाळी कॉलेजला येताना नक्की घेऊन येतो. अनु, उद्या कॉलेजला निघताना सरांचे पुस्तक घेण्याची आठवण कर. मला 2-3 दिवस झाले विसरतो आहे मी. अरे हो, बरी आठवण झाली. तुझ्यासारखेच मी सुद्धा 2-3 दिवस झाले एक गोष्ट विसरतो आहे. अरे, पल्लवीचे केस फार गळतात. मुळात अगदी उंदराच्या शेपट्या. त्यामुळे ती फार वैतागली आहे. रोज मला सांगते हे एअर ऑइल आण म्हणून. आज उद्या करीत विसरतोच आहे. आज अगदी आठवणीने घेऊन जातो. कुणास ठाऊक त्याचा काही उपयोग होतो की नाही. मला तर लांब भरगच्च केस आवडतात. बरंय, निघतो मी. अरे हो रवी, तुला वेळ असेल तर आजच घरी आणून दे पुस्तक. हो सर, घरीच आणून देतो. अभिजितने स्कूटरला किक मारली. अभिजितचे बोलणे अनघाने ऐकले होते. स्त्रीसुलभ स्वभावानुसार ती त्या बोलण्याचा विचार करू लागली. बोलण्याचा म्हणण्यापेक्षा विशेषतः पल्लवीचा. कोण असेल ही पल्लवी त्यांची? पल्लवी नाव किती छान आहे नाही? तशी ती सुद्धा छान असेल का? विचारावे का रविदाला? नकोच, उगीच रविदाच्या मनात काही शंका यायच्या. काय बरे म्हणाले ते? म्हणे मला भरगच्च केस आवडतात, म्हणजे आपल्यासारखेच.